श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने मी अंकिता कोरेकर आपणा सर्व श्रोता वर्गांचे व वक्त्यांचे मनापासून स्वागत करते. परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते. ऑनलाईन प्रवचनमालेत यावर्षी अभ्यासासाठी आपण एकनाथी भागवत हा ग्रंथ घेतलेला आहे. या ग्रंथाचा अभ्यास आपण सगळे करीत आहोत. हा अभ्यास यथार्थ व्हावा यासाठी ही प्रवचनमाला. आजच्या प्रवचनमालेसाठी लाभलेल्या आदरणीय वर्षाताई दामले यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा अल्पपरिचय असा, त्यांचे शिक्षण MA MPhil झालेले आहे. त्यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बल मुंबई येथे नोकरी केलेली आहे. तसेच गोवा येथे अँटीबायोटिक्समध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्याचप्रमाणे ग्राहक न्यायालय यवतमाळ येथे देखील त्या सदस्य म्हणून कार्यरत आहे. वर्षाताई ह्या परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत. त्या उत्कृष्ट प्रवचनकार व त्यांना वेदांतांचा गाढा अभ्यास देखील आहे. परमपूज्य डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई यांचा कृपा आशीर्वाद वर्षाताईंना लाभलेला आहे. आजच्या प्रवचनासाठी एकनाथ भागवतातील कर्म हा विषय घेण्यात आलेला आहे. अभंग क्रमांक 19 ओवी 468 आणि ती ओवी अशी: अंतरी कर्म म्हणचे बंधन, त्याचे स्वधर्मे करावे क्षालन, कर्मे कर्माचे निर्दाळन, करुणी आपण निष्कर्म व्हावे. तरी आदरणीय वर्षताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनात जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताचा आशीर्वाद घेऊया. रामचंद्र आपल्या पाठीशी आहेत, त्यांना वंदन करू, आशीर्वाद घेऊ. सर्व श्रोत्यांना अभिवादन करते. सद्गुरुनाथचा आशीर्वाद पाठीशी आहेच या विश्वासाने आपण चिंतनाला प्रारंभ करूया. पण प्रारंभ करण्यापूर्वी प्रस्तावनेचे 2 शब्द बोलणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की अनेक वर्षांपासून ब्रह्मपुरीला ही चातुर्मास उत्सव समिती अनेक वर्ष झाली संपूर्ण चातुर्मासामध्ये रोज सगळ्या देवळांमध्ये प्रत्यक्ष प्रवचनांचं आयोजन करत होती. पण गेल्या वर्षीपासून कोविडची समस्या उद्भवली. पण तरीसुद्धा त्याच्यावरही मात करून आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञानाचं सहाय्य घेऊन या उपक्रमाला कुठेही खंड पडलेला नाही. आणि म्हणून हा उपक्रम इतक्या हिरिरीने चालवणारे आदरणीय सौ सविताताई खरवडे, त्यांना साथ करणारे त्यांचे पती श्री खरवडे काका आणि सहाय्य करणारे त्यांचे
सहकारी या सगळ्यांचा हा प्रयत्न अतिशय अभिनंदनीय आहे. याच्यामध्ये अजिबात शंका घेण्याचं आपल्याला काही कारण नाही आणि म्हणून त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करूया, त्यांना धन्यवाद देऊया की अशा या समस्येमध्ये सुद्धा त्यांनी खंड पडू दिला नाही. नाहीतर अनेक ठिकाणी आपण असं बघतो की कार्यक्रमांना सुरुवात होते, 1-2 वर्ष ते कार्यक्रम राबवले जातात, पण ते आरंभ शूर या संज्ञेमध्ये मोडतात की आरंभ तर खूप गाजावाजाने होतो, खूप उत्साहाने होतो आणि तो 1-2 वर्षामध्ये सगळं तो उत्साह संपून जातो आणि कार्यक्रम तिथेच थांबलेला असतो असं आपल्याला दिसून येतं. पण ब्रह्मपुरीची ही समिती अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम राबवते आहे. त्यांचं परत एकदा अभिनंदन करू, परत धन्यवाद देऊ आणि शुभेच्छा देखील देऊ की असंच अनेक वर्षांपर्यंत त्यांनी हा कार्यक्रम राबवित राहावा आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांना शास्त्र काय आहे हे कळण्याचा हा मार्ग उपलब्ध करून देत राहावा. एवढ्या प्रस्तावनेसह आपण प्रारंभ करूया. नाथ भागवतातली एकनाथ भागवत जे आहे त्या भागवतातल्या 19व्या अध्यायातील 468वी जी ओवी आहे त्या ओवीवर चिंतन करावं असा मानस आहे आणि म्हणून पण अर्थात एका दिवसात कदाचित संपूर्ण ओवी स्पष्टीकरण करून होणार नाही आणि म्हणून आपल्याला 2 दिवस लागतील असा अंदाज आहे. किंबहुना सविताताईंची तशीच योजना पण आहे आणि म्हणून आपण या ओवीवर 2 दिवस चिंतन करणार आहोत. नाथ भागवतातली ओवी आहे, अंतरी कर्ममळाचे बंधन, त्याचे स्वधर्मे करावे क्षालन, कर्माचे निर्दाळण, करुनी आपण निष्कर्म व्हावे. अतिशय सुंदर असलेली ही ओवी, त्याचा सरळ अर्थ जो आहे तो आधी आपण बघून घेऊया की अंतःकरणामध्ये पापकर्मरूपी मळाचे बंधन असेल तर त्याचे प्रक्षालन स्वधर्मानेच करावे लागते आणि पापकर्माचा नाश पुण्यकर्माने करावा लागतो. त्याद्वारे आपण आत्मरूपाने निष्कर्म व्हावे असा सरळ सरळ अर्थ आपल्याला या ओवीचा परमपूजनीय खंदारकर महाराजांच्या नाथ भागवतावर जे स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो. आता सरळ अर्थ तर आपण पाहिला, पण आपल्याला नेहमी माहिती आहे की संतांना कधीच एवढं सोपं साध्या भाषेत कधी सांगायचं नसतं. त्याच्यातला जो लक्षार्थ आहे त्या लक्षार्थाकडे आपलं लक्ष जावं याची त्यांची याबाबतची योजना असते आणि ती लक्षात घेऊन आपल्याला आपलं साध्य प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मग एकनाथी भागवत म्हणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा भागवत या शब्दाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. माहिती असतोच, पण हे परत परत का समजावून घ्यायचं? कारण अजून भागवत आपण सगळेजण झालो आहोत की नाही, कोणी झाले असतील तर मला माहिती नाही, मी झाले नाही असं नक्की समजून भागवत होईपर्यंत भागवत करत राहायचं, ऐकत राहायचं आणि सांगत राहायचं. असा जो उपक्रम आपल्याला करावा लागणार आहे तो करावाच लागतो. आणि अर्थात भागवत झाल्यानंतरही तो उपक्रम थांबवायचा नाहीच आहे, थांबवल्या जातच नाही. संत सगळे भागवत झालेलेच असतात, पण तरीही मग ते आपलं काय कार्य थांबवतात का? नाही, कार्य सुरूच ठेवतात. आणि म्हणून प्रथम आपल्याला भागवत या शब्दाचा अर्थ थोडक्यात बघण्याची गरज आहे. आणि म्हणून भगवत अशी त्याची फोड आहे त्या शब्दाची. भागवत या शब्दाची भगवत अशी फोड आहे. मग वत म्हणजे काय तर च्याप्रमाणे, आणि भग म्हणजे काय तर ऐश्वर्य संपन्न असलेला. ऐश्वर्य संपन्न असलेला कोण आहे? सगळ्यात भगवंत आहे, म्हणजे ईश्वर आहे. कारण की आपण व्यवहारामध्ये म्हणतो की ही व्यक्ती खूप ऐश्वर्य संपन्न आहे. व्यवहारामध्ये असे अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. पेपरमध्ये दरवर्षी यादी पण येते, जगातल्या 10 श्रीमंतांची यादी येत असते. पण मग ते खरंच ऐश्वर्य संपन्न असतात का? की ते वैभव संपन्न असतात?
आणि म्हणून ऐश्वर्य संपन्न आणि वैभव संपन्न अशी त्याची आपल्याला विभागणी करायला पाहिजे. याचं कारण असं की जो या वर्षी 1 नंबरवर असतो तो कदाचित पुढच्या वर्षी 3 नंबरवर गेलेला असतो किंवा 10 नंबरच्या बाहेरही फेकल्या गेलेला असतो. याचा अर्थ तो सदा सर्व काळ ऐश्वर्य संपन्न नसतो. आणि म्हणून पण ईश्वर तसा आहे का? मग ही सगळी संपत्तीच ईश्वराची आहे आणि म्हणून तो सदा सर्व काळ ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणून ईश्वराचे 6 गुण आपल्याला नेहमी सांगितलेले आहेत: यश, श्री, ऐश्वर्य, औदार्य, विवेक आणि वैराग्य. या 6 गुणांनी जो युक्त आहे असा जो कोणी आहे तो भागवत आहे. ज्याप्रमाणे या गुणांच्या प्रमाणे असणारा. मग आम्ही असे आहोत का? उत्तर सहजच नाही येतं, कारण आमच्यामध्ये काय आहे तर 6 विकार आहेत आणि म्हणून हे 6 विकार घालवायचे म्हणजे आपोआप तिथे खरं म्हणजे ते 6 गुण आहेतच, पण त्यांच्यावर आम्हीच या विकारांचं जे पांघरुण घातलेलं आहे ते पांघरुण बाजूला केलं की आपोआप ते 6 गुण तिथे असणारच आहेत. ते काही वेगळे कुठून येणार नाही. कारण आता आपण अनेक प्रवचनांमध्ये ऐकलंय की या सृष्टी निर्मितीचा क्रम कसा आहे, आपल्याला त्याकडे वळायचं नाही आहे. पण आता भागवत या शब्दाचा अर्थ आणि ईश्वर आणि जीव यांची तुलना किंवा यांचं विवेचन ऐकत असताना परत एकदा आपल्याला ती उजळणी करून घेण्याची गरज आहेच. आणि म्हणून मग काय सांगतं की सगळ्यात पहिले काय आहे तर निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म, त्याच्यानंतर ईश्वर आणि मग ही सगळी सृष्टी आणि त्याच्यामध्ये असलेले आपण सगळेजण. आणि म्हणून मग या सृष्टीमध्ये असलेला आपला हा जीव ईश्वराच्या साह्याने काय करून घ्यायचा आहे, असलेलाच परत ब्रह्मरूप करून घ्यायचा आहे. मूळचा ब्रह्मरूपच आहे मी, पण आत्ता मी विसरलेलो आहे आणि म्हणून मला परत ब्रह्मरूप करून देण्याची सोय या सगळ्या प्रवचन मालिकांची असते. हा एकच मूळ उद्देश आपण सगळ्यात पहिले लक्षात ठेवायला पाहिजे. कारण काय, सगळ्या प्रवचनांचं कीर्तन, प्रवचन किंवा जे काही आध्यात्मिक उपक्रम राबवल्या जात असतील त्यांचे फक्त 3च उद्दिष्ट आहे: सुखरूप होणे, सुखाने जगणे आणि सुखातच देह आणि जग सोडून जाणे. पण यासाठी काही अटी घातलेल्या असतात. त्या अटी कोणकोणत्या आहेत तर शास्त्र ग्रंथांचा अभ्यास झाला पाहिजे, सद्गुरूंची प्राप्ती झाली पाहिजे, त्यांची आपण सेवा केली पाहिजे, शरणागती पत्करली पाहिजे, अनन्यता आली पाहिजे. आणि मग एवढ्या सगळ्या अटी झाल्या की मग आपल्याला हा सुखरूपतेचा मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही किंवा आपण सुखरूप होत नाही. कारण हे परमार्थ शास्त्र आहे. शास्त्र म्हटलं की तिथे अटी आल्या. व्यवहारात ज्याप्रमाणे आपण पाहतो की व्यवहारातली एखादी गोष्ट ज्या वेळेला आम्हाला करायची असते त्यावेळेला ती त्या अटींसह करावी लागते की नाही. आपलं उदाहरण आपण आठवून घेऊया. उदाहरण पाहिलं म्हणजे मग आपल्याला चटकन लक्षात येतं. मग आपल्याला जेव्हा केव्हा लाडू शिकायचे होते, ज्या वयामध्ये लाडू शिकण्याचं वय झालं आणि आता आईला म्हटलं की आता लाडू शिकव, मग आई काय सांगितलं, काय सांगितलं आपल्याला आईने? रवा भाजायचा. आता तो कसा भाजायचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथेच येतो. जर लाडू चांगला व्हायचा असेल, तो मऊसूत व्हायचा असेल आणि काय त्याच्या ज्या सगळ्या अटी आहेत त्या परिपूर्ण करायच्या असतील तर रवा भाजणे हे एक तंत्र आहे किंवा शास्त्र आहे. आणि म्हणून ते मोठ्या गॅसवर कधीही आमच्या आईने भाजू दिला नाही. जरी तो मोठा थोडा जरी मोठी फ्लेम केली की लगेच तिचं लक्ष असायचंच, फ्लेम बारीक कर, फ्लेम कमी कर. कमी फ्लेमवर, आचेवर, कमी आचेवर ते तूप आधी टाकल्यानंतर ते पण खूप गरम होऊ नाही द्यायचं. ते वितळतंय की नाही लगेच रवा टाकायचा. नाहीतर ते खूप तापलं, त्यातून धूर येऊ लागला मग रवा टाकला तर मग काही उपयोग नाही, कारण तो तिथेच अर्धा कच्चा होऊन जातो. आणि म्हणून तो तूप वितळत असतानाच रवा घालायचा आणि एकदा रवा घातला की ढवळत राहायचं सतत, तो हात थांबवायचा नाही. ही जशी अट आहे. कारण काय, आमची आई म्हणायची तसं जर नाही केलं तर रवा पोटातून शिजत नाही आणि पोटातून शिजला नाही तर मग काय होतं, तो लाडू चांगला होत नाही. आणि म्हणून मग आपल्याला पण काय करण्याची गरज, जसं व्यवहारामध्ये आहे
आणि म्हणून या अटी जर आपण तशाच्या तशा तंतोतंत पाळल्या तर व्यवहारात आपण यशस्वी होतो. अन्यथा मग लोक म्हणतात काय बाई ही बाई करते सगळे पदार्थ पण काय हिचे धडच नसते. आणि एखादी बाईचे काय ही बाई सुंदर करते, काय सुगरण आहे, तिला आपण विशेषण देतो की काय सुगरण आहे ही बाई. ती का सुगरण होते? कारण ती या सगळ्या अटींसह ते सगळे पदार्थ करत असते. आणि म्हणून आपल्याला सुद्धा परमार्थामध्ये हा सगळा या सगळ्या अटी लक्षात घेऊन आपण श्रवण मनन आणि निधिध्यासन केलं तर जो उद्देश आहे या पारमार्थिक उपक्रमांचा ते साध्य होण्याला निश्चितपणे मदत होऊ शकते. काय उपक्रम पाहिला मग आपण? सुखरूप होणे, सुखाने जगणे आणि सुखातच हा देह आणि हे जग सोडून जाणे. याच्या पलीकडे या कार्यक्रमांचा तिसरा चौथा काहीही उद्देश निश्चितपणे नाही. आणि हा उद्देश आपल्याला अशाच पद्धतीने साध्य होऊ शकतो जेव्हा आम्ही या अटींसह परमार्थ करतो. मग आता आपण ही ओवी बघितली. काय होती ओवी? परत एकदा आठवून घेऊया. अंतरी कर्ममळाचे बंधन. कर्ममळ म्हटलंय. कर्ममळाचे बंधन, त्याचे स्वधर्मे करावे क्षालन. आता मळाचं क्षालन करायचं असेल तर ते काय करावं लागतं? धुवावं लागतं. आणि म्हणून आमच्यावर त्या कर्मांचा लेप चढत जातो. तो लेप कशाने धुवायचा आहे असं आम्हाला नाथ महाराज इथे सांगतात आहे की स्वधर्मांचं पालन करून, स्वधर्मांचं आचरण करून त्या कर्माचं जे बंधन आलेलं आहे आमच्यावर, तो जो मळ चढलेला आहे तो आम्हाला धुवून टाकावा लागतो. आणि म्हणून मग कर्मानेच कर्माचे निर्दाळण करावे लागते. आता फार सुंदर आहे तिसरं चरण जे आहे की कर्मे कर्माचे निर्दाळण करूनी आपण निष्कर्म व्हावे. आणि म्हणून निष्कर्म होणे ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. ज्या क्षणी आम्ही निष्काम होऊन जाऊ त्याच क्षणी आम्ही सुखरूपतेला प्राप्त झालेलो असू. आणि म्हणून हे त्याचं फळ आहे. निष्कर्म होणे हे फळ आहे. पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? तर कर्माचं क्षालन करावं लागणार आहे. कशाने? कर्मानेच. कर्म थांबवायचं आहे का? नाही. मग आता इथे कर्माचा विषय आला म्हटल्यानंतर आणि भागवतातली ओवी आली आहे म्हटल्यानंतर त्याचा थेट संबंध जाऊन कुठे पोचतो? गीतेमध्ये. आपल्याला गीतेचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला या ओवीचा अर्थ समजावून घेता येणार नाही. आणि म्हणून या ओवीतले 3 शब्द समजावून घेतले. या 3 शब्दांचा आपण अभ्यास केला की आपली ही ओवी परिपूर्ण झाली आणि त्याप्रमाणे आपल्याला ती कळली, रुजली आणि आपण ती आचरली तर निश्चितपणे आपण सुखरूप होऊ असा आशीर्वाद आपल्याला इथे नाथ महाराज निश्चितपणे देतात आहे. मग आता आपल्याला या 3 शब्दांचा अर्थ बघून घ्यायचा आहे. कर्म, स्वधर्म आणि निष्कर्म. आत्ताच आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे की एका दिवसामध्ये कदाचित आपल्याला हे पूर्णपणे स्पष्टीकरण होणार नाही. मग पहिल्या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करू त्यावेळेला आपल्याला गीतेचा आधार घ्यावा लागतो असं आपण म्हटल्यानंतर मग गीतेमध्ये लागोपाठ 3 अध्याय भगवंतांनी दिलेले आहेत. गीतेची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे गीता सांगण्याचं प्रयोजन? काय झालं? का म्हणून भगवंतांनी गीता सांगितली, कोणाला सांगितली, कशी सांगितली, कुठे सांगितली तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो आपला आत्ता विषय नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल स्पष्टीकरण करण्याचं कारण नाही. पण गीता सांगत असताना अर्जुनाला सांगितली, कुरुक्षेत्रावर सांगितली. त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. त्याला कुठेही परावृत्त केलं नाही. मग आता नाहीतर अर्जुन आपले सगळे आप्त स्वकीय समोर आहे पाहिल्याबरोबर काय झाला? मोहित झाला आणि हातातलं धनुष्य टाकून दिलं. मग आता तू माझा सखा आहे, ठीक आहे, तू लढत नाही का? नको लढू असं म्हणाला का श्रीकृष्ण? भगवंतानी असं नाही म्हटलं. कारण भगवंत स्वतः कर्म करण्यासाठी आला होता तर तो अर्जुनाला कसं म्हणणार होता की तू कर्म करू नको? भगवंत कोणत्या 3 कर्मांसाठी आला? परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां,
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि म्हणून प्रत्येक युगानुयुगामध्ये भगवंताला अवतार घेऊन यावं लागतं, पण तो लीलेनी येतो. हेच त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कर्म आहे, लक्षात घ्यायचं. आणि आम्ही वासनेनी येतो आणि म्हणून आम्ही कर्ममळामध्ये अडकतो. आणि म्हणून ही वासना ज्या वेळेला आम्हाला संपवायची असते किंवा घालवून टाकायची असते, तेव्हा आपल्याला या 3 अध्यायांचा आधार घ्यावा लागतो. गीतेमधले 3 अध्याय त्यामुळे महत्त्वाचे आहेत. 3रा अध्याय जो कर्मयोग सांगतो, 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग सांगतो आणि 5वा अध्याय कर्म संन्यास योग सांगतो. आता हे प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्याच्या अधिकाऱ्यांसाठी सांगितले गेलेले हे 3 अध्याय. आणि म्हणून कर्म म्हटल्यानंतर या 3ही अध्यायांचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की कर्मसन्यास योग नाम अध्याय जो आहे 5वा, तो फार थोड्या लोकांसाठी आहे. कारण आपण कर्माचं संन्यास नाही करू शकत. आपण सगळेजण जास्तीत जास्त टक्केवारीने असणारे जे आपण सगळे आहोत ते आपण गृहस्थाश्रमी असतो आणि म्हणून आपण कर्म सोडू शकत नाही. म्हणून मग आम्ही कसं कर्म केलं पाहिजे याचं विवेचन किंवा याचं मार्गदर्शन कोणत्या 2 अध्यायांमध्ये सापडतं? मग आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात सापडतं. आणि याचा परिपाक आणखीन कोणत्या अध्यायामध्ये केलाय भगवंतांनी? तर 18व्या अध्यायामध्ये केलाय असं आपल्याला लक्षात येतं. मग आता कर्म करायचं, मग कर्म म्हणजे काय? तर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे कर्म म्हणजे कर्तव्य. मग आता कर्तव्याची विभागणी कशी करायची? कोणाचं कर्म कसं? मग आता 2 जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष जाती. शब्द अगदी काळजीपूर्वक ऐकायचे, कारण नाहीतर त्याचा विपरीत अर्थ घेतला जातो. जाती म्हणजे प्रकार, आणि म्हणून स्त्री आणि पुरुष, आणि म्हणून या दोघांच्या कामाची विभागणी आहे की नाही मला सांगा? त्यांच्या शरीर रचनेनुसार, त्यांच्या स्वभावानुसार ती कार्याची विभागणी आपोआप झालेली आहे, शास्त्राने करून दिलेली आहे. आता त्याच्यावर खूप कुरघोडी झाली. कालाय तस्मै नमः. पूर्वी कसं होतं? बाईने घर सांभाळायचं, स्त्रियांनी घर सांभाळायचं, मुलांवर संस्कार करायचे, पालन पोषण करायचं आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आणि कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर होती? पुरुषांवर होती. असे हे 2 विभाग भगवंताने आपल्या सोयीसाठी करून दिले. आता त्याच्यामध्ये काळानुसार काही बदल अपेक्षित आहेत, ते होतात, पण ते व्यवस्थित रीतीने व्हावे, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी होऊ नये. हे तारतम्य कुठेतरी कधीतरी विसरल्या जातं आणि मग नको ती कर्म सुद्धा स्त्रियांच्या वाट्याला येतात किंवा पुरुषांच्या वाट्याला. मग ती चांगली होतात का? असो, आपला तोही विषय नाही. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्तव्याची विभागणी त्या स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेला धरून, त्यांच्या स्वभावाला धरून शास्त्राने आपल्यासमोर मांडलेली आहे. ती आपण तशीच्या तशी स्वीकारली तर त्याच्यामध्ये आपला निश्चितपणे फायदा आहे. हे आपण लक्षात ठेवून जर आपण आपलं कर्तव्य केलं तर आपण निष्कर्म व्हायला. कारण आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे? या ओवीच्या माध्यमातून आपण 3 शब्दांचा प्रामुख्याने अर्थ लक्षात घेणार आहोत, कर्म, स्वधर्म आणि निष्कर्म. त्यामुळे या 2 शब्दांच्या द्वारे म्हणजे कर्म आणि स्वधर्म या 2 शब्दांचा अर्थ लक्षात घेता घेता आपल्याला कोणत्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे? तर निष्कर्म होण्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, असं आपल्याला विसरायचं नाही आहे. आणि म्हणून मग हे स्त्री आणि पुरुष, मग याच्यामध्ये आणखीन 4 वर्णांमध्ये भगवंताने विभागणी केली. ते 4 वर्णही आपल्याला माहिती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता हे उच्चारायला सुद्धा सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कदाचित आपल्याला परवानगी देत नाही, पण हे उच्चारायला आपल्याला भीती का वाटावी? कारण प्रत्यक्ष गीतेमध्ये आहे. श्रीकृष्णाला कोणी नाकारू शकतं का? नाही. गीता कोणी नाकारू शकतं का? नाही. या गीतेचं महत्व स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं. जेव्हा धर्म परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी स्वामी विवेकानंद गेले त्यावेळेला तिथल्या धर्मप्रचारकांनी त्यांना खिजवण्यासाठी, कारण तेव्हा गीतेची प्रत जी होती ती अगदी छोटीशी एवढ्या आकाराची होती
आणि म्हणून ती सगळ्यात खाली ठेवली आणि वरती सगळे बाकीचे मोठे धर्मग्रंथ ठेवले. आणि मग एक धर्मगुरू म्हणाले, विवेकानंदजी बघा तुमचा धर्म कसा या सगळ्या धर्मांच्या खाली दबलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी काही केलं नाही हो, फक्त ती गीता तिथून काढून घेतली. म्हणल्याबरोबर बाकीचे धर्मग्रंथ असे धडाधड धडाधड कोसळून गेले. याच्यातून त्यांनी काय दाखवून दिलं की तुमचे ते आकाराने कदाचित तुम्ही मोठे केले असाल, पण या सगळ्या धर्मांना आधार कशाचा आहे? मग आपल्याला किती अभिमान असायला पाहिजे. आणि म्हणून श्रीकृष्णाला किंवा गीतेला आपण नाकारू शकत नाही, नाकारायला नको अशी श्रद्धा आपण मनाशी धरली पाहिजे. आणि मग कृष्ण मला आवडतो, मग गीता मला आवडते, मग त्याच्यामध्ये सांगितलेलं जे काही आहे ते मला नाही आवडत, असं कसं काय समीकरण असू शकतं? असं असण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून कोणतंही कर्म हे कधीही वाईट नाही, हे स्वतः भगवंताने दाखवून दिलं. भगवंताने कोणतं काम स्वीकारलं होतं? युद्धामध्ये भगवंताने काय काम स्वीकारलं? तो सारथी झाला. आणि सारथी झाला म्हणल्यानंतर ते घोडे धुण्यापासूनच सगळं कर्म म्हणजे कर्तव्य भगवंताने नीट नेटकं पार पाडलेलं आहे. नाहीतर आता मी फक्त रणामध्ये याचं सारथ्य केलं, आता दुसऱ्यांनी घोडे धुवावीत, दुसऱ्यांनी त्या घोड्यांचा चारा पाणी करावं, त्यांचा खरारा करावा, असं केलं का भगवंताने? नाही. आणि ते कर्म करत असताना सुद्धा भगवंताला एक क्षणभरही कधी कमीपणा वाटलेला नाही. दुसरं आणखीन कर्म भगवंताने स्वीकारलं होतं. राजसूय यज्ञामध्ये पत्रावळी उचलण्याचं कर्म भगवंताने स्वीकारलं होतं. मग आता कर्म म्हणजे काय झालं? कर्तव्य. मग हे कर्तव्याची विभागणी आपण पाहिली स्त्री आणि पुरुष. आणि त्याचनुसार 18व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला 41 ते 45 या श्लोकांमध्ये आपल्याला याचं सविस्तर विवेचन करून भगवंतांनी सांगितलं. मग या 4 वर्णांची तिथे यादीच दिली आहे भगवंतांनी कर्मांची. मग काय सांगितलं पहिल्या 18व्या अध्यायातल्या 41व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतो? इथे 4 वर्ण सांगितले भगवंताने 41व्या श्लोकात. कोणते? ब्राह्मण क्षत्रिय विषा शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर गुणैः. या 4 वर्णांचे स्वभावतःच काही कर्म असतात किंवा त्यांचा तो तसा स्वभावच असतो. आणि तशा स्वभावानुसार जर त्यांनी ती कर्म केली तर ती जास्ती फलद्रूप होतात किंवा ती जास्त शास्त्राला मान्य होतात, असं भगवंत आपल्याला 41व्या ओवीमध्ये सांगतोय. आणि मग पुढे 42व्या ओवीमध्ये ब्राह्मण या वर्णाची भगवंताने जी कर्म सांगितली ती पुढे 42व्या श्लोकात सांगितली. काय सांगितली भगवंताने? शमोदमस्तपश्चे शौचम क्षांतिरार्जवमेवच ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. कोणकोणती कर्म सांगितली ब्राह्मणांची? तर शम, दम, तप, शांती, क्षमा, आर्जव, त्याच्यानंतर ज्ञान प्राप्त करून घेणे आणि आस्तिक्य बुद्धी ठेवणे. इतकी कर्म भगवंताने कोणाच्या वाट्याला दिली? ब्राह्मणांच्या वाट्याला दिली. ब्राह्मण या वर्णाचा जो स्वीकार करेल, काही वेळेला तो स्वभावतःच ब्राह्मण वर्णामध्येच जन्म घेतो आणि काही वेळेला ब्राह्मण धर्म स्वीकारतो. भागवतामध्ये तशी पण कथा आपल्याला माहिती आहे. कोणाची 9 मुलं त्यांनी भागवत धर्म स्वीकारला. गृहपाठ आहे असं समजा, कारण आत्ता तो आपला विषय नाही आणि म्हणून मी ते आत्ता सांगणार नाही. कारण अभ्यास आपल्याला चिंतन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून की त्या ऋषींची ती मुलं 9 आणि म्हणून ते योगेश्वर झाले. त्यांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला किंवा वर्ण स्वीकारला आणि मग त्याच्यानुसार आचरण केलं. अशी कथा. आणि म्हणून एकनाथी भागवत जे आहे, मगाशी थोडासा हा उल्लेख आणखीन आपला राहून गेला की भागवताचे जे 12 आपण फक्त अर्थ बघितला आणि पुढे गेलो. भागवताचा अर्थ बघितला, भागवत या शब्दाचा, आणि पुढे गेलो. पण या ग्रंथामध्ये 12 स्कंद आहेत. पुराण लिहिलेलं आहे, हे महापुराण भगवान व्यास महामुनींनी.
आणि म्हणून या पुराणामध्ये 12 स्कंद आहेत. स्कंद म्हणजे प्रकरण. जसे गीतेचे 18 अध्याय आहेत, दासबोधाचे 20 दशक आहेत, ज्ञानेश्वरीचे अशा पद्धतीने त्याला स्कंद म्हटलं जातं. प्रकरण 12 प्रकरण म्हणूया किंवा स्कंद त्याला. त्यातल्या 11 स्कंदा म्हणजे 11व्या स्कंदामध्ये जे संपूर्ण गोषवारा भगवंताने म्हणजे भगवान व्यास महामुनींनी घेतलेला आहे संपूर्ण भागवत या ग्रंथाचा, त्याच्यावर ही भली मोठी टीका नाथ महाराजांनी लिहिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की हा 11 स्कंद किती महत्वाचा असेल. कारण नाथ भागवत म्हटलं की फक्त 11 स्कंदावर लिहिलेली ही टीका आहे. आणि सगळे महत्वाचे जे विषय आहेत भागवतातले, जे भगवंतांनी इतर स्कंदांमध्ये म्हणजे व्यास महामुनींनी सांगितले. अर्थात भगवान हा शब्द येतो हेही काही चुकीचं नाही. कारण सर्वप्रथम भागवत कोणी कोणाला सांगितलं? विष्णूंनी. तिथूनच सुरुवात आहे. सगळी सुरुवात तिथूनच आहे की ब्रह्मदेवांना ते सांगितलं आणि मग ते तिथून चतुश्लोकी भागवताच्या निमित्ताने सांगितलं आणि मग त्याचा विस्तार व्यास महामुनींनी केलेला. आपला आता तो स्पष्टीकरणाचा विषय नाही, त्याच्यामुळे त्या स्पष्टीकरणाकडे आपण वळण्याची गरजही नाही. म्हणून इथे आपल्याला लक्षात येतं की 41व्या ओवीमध्ये 4 वर्णांचं विवेचन भगवंतांनी केलं. 42व्या ओवीमध्ये ब्राह्मणांची कर्म सांगितली आणि मग 43व्या ओवीमध्ये भगवंत काय सांगतं? शौर्य तेजो धृतिर्दाक्ष युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियांचं काय काय कर्म सांगितलं मग इथे? शूरवीरता, तेज, धैर्य, चतुरता आणि युद्धामध्ये पळून न जाणे. आणि म्हणून भगवंताने काय सांगितलं याला? अर्जुनाला मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे की कर्माला प्रवृत्त केलंय, कर्मापासनं परावृत्त केलेलं नाही. आणि म्हणून तू कर्म कर, कारण तू क्षत्रिय आहे आणि युद्ध करणं हे तुझं कर्म आहे आणि तेही अधर्माविरुद्ध युद्ध आहे. उगाच काही कोणी आलाय आणि त्याच्या विरोधात युद्ध करायचं आहे अशातला मुळात मुद्दाच नाही आहे. अधर्म जो माजत चाललाय त्याच्या विरोधात तुला युद्ध करण्याची गरज आहे. कारण धर्माचं राज्य असलं पाहिजे हा मूळ मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तू क्षत्रिय असल्यामुळे तुझं ते कर्म आहेच. म्हणून तू कर्म कर. त्याच्यामध्ये श्लोक दिला दुसऱ्या अध्यायामध्ये 37वा. आणि दुसरा अध्याय आपल्याला माहिती आहे सांख्य योग सांगून जातो. आणि प्रत्येक ग्रंथाची परत विशेषताही आपल्याला माहिती आहे की ग्रंथ जिथे सुरू होतो तिथेच तो पूर्ण झालेला असतो. पहिल्या अध्यायामध्ये पूर्ण युद्धभूमीचं वर्णन आहे, कोण कोण युद्धामध्ये उपस्थित आहे त्याचं वर्णन आहे, ते नुसतंच वर्णन आहे. दुसऱ्या अध्याय हा सांख्य योगाचा अध्याय भगवंताने अतिशय महत्वाचा अर्जुनाला सांगितला. आणि याच निमित्ताने तुझं युद्धातून पळून न जाणे हे कर्म आहे आणि ते कर्म जर तू केलंस तर काय होईल? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. दुसऱ्या अध्यायामधला श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. युद्धाचा निश्चय कर. असा हतबल होऊन इथे धनुष्य बाण सोडून देऊ नकोस असं भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला सांगितलंय असं आपल्याला इथे. पण मग हे सांगत असताना लगेच पुढच्या श्लोकांमध्ये म्हणजे 47व्या श्लोकात गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकामध्ये अट सांगून टाकली. या कर्माची अट काय आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूमा ते संगस्तो कर्मणी. काय सांगितली अट आपण पाहतोय. परमार्थ शास्त्र हे परिपूर्ण कशांनी भरलेलं आहे? तुम्ही म्हणाले या सगळ्या अटीच सांगतात आहेत हो पहिलेपासून. पण आपल्याला आपण जर व्यवहारामध्ये या सगळ्या अटींचं पालन करून व्यवहारामध्ये सर्वश्रेष्ठ पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, तो कदाचित यशस्वी होतो किंवा न होतो, तरी आपण ते सोडून देतो का? नाही सोडून देत.
मग परमार्थामधले या अटी पाळण्याची आपली मानसिकता केव्हा होईल? ती जितक्या लवकर होईल तितक्या लवकर 100% यश निश्चिती आहे. व्यवहारामध्ये तरी आपण कितीही प्रयत्न केले तरी एखाद वेळी आपल्याला यश येईलच याची शाश्वती नसते. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला कदाचित हे उदाहरण मी कधी प्रवचनांमध्ये सांगितलं असेल तर मला माहिती नाही, आठवत नाही, पण सांगितलं असेल, आठवत असेल तरी परत उजळणी होईल. आणि म्हणून यशापयश हे आपल्या प्रारब्धावर अवलंबून असतं हे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे व्यावहारिक. पण पारमार्थिक यश हे प्रत्येकाला मिळू शकतं कारण त्याच्याशी प्रारब्धाचा संबंध नाही असं शास्त्र ग्रंथ आपल्याला सांगत असतात. पण आपण नेमकं उलटं करतो. जिथे यशाची खात्री आहे तिथे आपण प्रयत्न करत नाही आणि जिथे यशाची खात्री नाही तिथे जीव तोडून प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आता उदाहरण सांगत होते की कॉलेजमध्ये असताना क्रॉस कंट्री नावाचा एक खेळातला प्रकार असतो आणि आमच्या कॉलेजची मुलगी 2 वर्ष लागोपाठ ती नॅशनल पण जिंकली होती. म्हणजे कॉलेजच्या स्पर्धांमध्ये तर जिंकलीच होती पण नॅशनलमध्ये सुद्धा ती जिंकलेली होती. आणि आता तिसऱ्यांदा जिंकली तर हॅट्रिक होणार. मग हॅट्रिकला फार महत्त्व असतं ना, ते टिकवून ठेवणे आणि सलग तिसऱ्यांदा प्राप्त करणे हा केवढा सन्मानाचा विषय असतो. आणि म्हणून ते पण प्राथमिक जेव्हा त्या स्पर्धा झाल्या त्याच वेळेला ती जिंकता जिंकता हारली. कारण आता ती शेवटची जी काय लाईन असते ती अगदी आता इथे राहिली 10 फुटावर, पण तिच्या पायामध्ये इतक्या जोराने ज्याला आपण क्रॅम्प म्हणतो, कळ हे मसल्स स्प्रेन ज्याला म्हणतात, तो आल्यामुळे ती एक पाऊलही पुढे टाकू शकली नाही. जेव्हा की बाकीच्या मुली इतक्या मागे होत्या त्या तितक्या पुढे निघून गेल्या सगळ्या जणी, पण तिला एक पाऊलही उचलता आलं नाही. आता हा कशाचा भाग आला? प्रयत्न कमी पडले का? नाही. तिची क्षमता नव्हती का? होती. मागच्या 2 वर्षी पहिला नंबर आला होता की नाही? आला होता. सगळं झालं होतं, पण या वर्षी यश मिळालं. आता याला काय म्हणायचं? मग हे तिथे शक्यता कमी आहे तरी तिथे इतके प्रयत्न केले जातात आणि परमार्थ सगळ्यांना प्राप्त होऊ शकतो, सगळ्यांना. पण तिथे प्रयत्न आपण फार कमी करतो. आणि म्हणून इथे आपल्याला सांगत असतात की हतो वा प्राप्स्यसि. भगवंतांनी ते सांगितल्यानंतर लगेच अट दिली मात्र पुढे की कर्म कसं करायचंय की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्या फळाची अपेक्षा करायची नाही कारण कर्म फक्त करण्यावर तुझा अधिकार आहे. फळ काय द्यायचं हे कोणावरच्या मर्जीवर अवलंबून आहे, ते ईश्वराच्या. आणि मग ते ईश्वराच्या मर्जीवर का आहे? कारण तिथे जर मी म्हणून मी करता आहे या भावनेने जर मी कर्म केलं तर त्या कर्माचं मग चांगलं वा वाईट फळ देण्याची जबाबदारी कोणावर येते. कारण ते कर्म मी खरंच ईश्वराला अपेक्षित आहे असं केलं की नाही केलं याचा निवाडा कोण करेल? ईश्वर करेल. मला कदाचित वाटेल की मी अगदी परिपूर्ण केलं, पण मुळात मी म्हणून केलं म्हणजे कर्ममळाचं बंधन आलं त्याच्यावर. आपल्याला ओवीपासनं बाजूला जायचंच नाही आहे. आपण ओवी नाथ भागवतातलीच पाहतोय आणि म्हणून मग तिथे ती ओवी आपल्याला काय सांगते की कर्ममळाचे बंधन. मग हे कर्म करत असताना जर मी करते असं मी म्हटलं तर लगेच त्याच्यावर तो मल चढला आणि तो मल चढला म्हणजे त्याचं बंधन आपल्याला होतं आणि मग त्याचं जे काय फळ असतं ते आपल्याला भोगावं लागतं. आणि मग ते या जन्मात नाही भोगून झालं तर मग काय होतं? आणि त्याही जन्मात नाही झालं तर मग काय होतं? अजून पुढचा जन्म. कारण मग मी प्रत्येक जन्मांमध्ये कर्म करतच राहते आणि कर्म करत राहते आणि प्रत्येक वेळी मी करते असं म्हणते. आणि मी करते असं म्हटलं की भगवंत म्हणतो तू कोण आहे करणारी? हा मी कोण आहे?
लगेच भगवंत आपल्याला प्रश्न विचारतो की तुला जे मी 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 म्हणते आहे ती मी म्हणजे कोण आहे, आणि मग हा मी कुठून आला. आणि मग मी देहाला जर मी म्हणत म्हणत असेनचा प्रश्न नाही, मी म्हणतेच की मी म्हणजे देह, आणि मग हा देह म्हणजे माझा देह, अशी ती गाडी आमची सुरू होऊन जाते. आणि मग अशी ती एकदा त्या पायऱ्या सुरू झाल्या की देह, मग भगवंत म्हणतो की देह खरंच तुझा आहे का? देह कोणाचा आहे? पंचमहाभूतांचा, 3 गुणांचा आहे. पंचमहाभूत कुठून आली? 3 गुण कोणून आले? तू आणलेस नाही. मग त्याच्यावर जर माझा अधिकार नाही तर माझ्या देहावर माझा काय अधिकार आहे? आणि मग हा मी कोण आहे? तरी जर मी 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 म्हणत असेल तर मग काय होतं? त्या कर्माचा लेप माझ्यावर. आणि म्हणून भगवंत, मगाशी आपण बघितलं की कर्म करायलाच येतो, पण कर्म करायला येतो त्यावेळेला तो काय असतो? तरी सुद्धा तो करायला येतो, तो मुद्दामून येतो, लीलेने येतो, आणि आम्ही वासनेने येतो. आणि म्हणून प्रत्येक कर्म करत असताना तो त्याच्यामध्ये अडकत नाही, कारण मी करता नाही ही त्याची भावना परिपूर्ण असते. मी अवतार घेऊन आलेलो आहे, या कर्म करण्याची माझी जबाबदारी आहे, आणि म्हणून हे कर्म म्हणजे हे कर्तव्य मला करायचं आहे, एवढाच भाव तिथे शिल्लक असतो. आणि म्हणून श्रीकृष्णाच्याच चरित्रातली एक गोष्ट आपल्याला आठवून जाते की ब्रह्मचारी जो कोणी असेल त्याच्याच हातचं भोजन मी जेवेन, असे एकदा दुर्वास ऋषी सांगतात. आणि आता ब्रह्मचार्याच्या हातचं भोजन बनवायचं, आता कोणीच भोजन बनवायला तयार होईना. श्रीकृष्ण म्हणाले मी करतो. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, 16,108 स्त्रियांचा असलेला हा पती ब्रह्मचारी कसा? पण आता त्यांच्यासमोर तर काही बोलायची सोय नाही. म्हणून भगवंताने जेवण तयार केलं. मग आता ते सगळेजण घेऊन जायला लागले. आपण ते कुठे पलीकडे होते, मध्ये नदी. आता ती नदी इतकी दुथडी भरून वाहत होती की ते भोजन घेऊन पलीकडे जाणं यांना शक्य होईना. मग यांनी परत आले श्रीकृष्णाकडे, विचारायला लागले की आता जायचं कसं दुर्वास ऋषींकडे पर्यंत पोचायचं कसं? भगवंत म्हणाले काही नाही, नदीला सांगा की हे जेवण जर खरंच ब्रह्मचार्याने मी बनवलं नसेल, तोपर्यंत अजून शंकाच होती की हा ब्रह्मचारी कसा. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तिला सांगा की मी जेवण बनवलं नसेल तर आम्हाला वाट मोकळी करून दे. आणि असं येऊन त्या लोकांनी तिथे म्हटल्याबरोबर नदीने वाट मोकळी करून दिली. पलीकडे गेले, दुर्वास ऋषी भोजन केलं त्यांनी, तोपर्यंत परत नदी व्हायला लागली. आता परत जायचं कसं? म्हणून दुर्वास ऋषींना उपाय विचारला, आता आम्ही जाऊ कसे? दुर्वास ऋषी म्हणाले नदीला सांगा मी जेवलो नसेल तर वाट मोकळी करून दे. लोकांना इतकं आश्चर्य वाटत होतं, हा म्हणतो मी स्वयंपाक केला नसेल तर, हे म्हणतात मी, आता आम्ही धडधडीत डोळ्यासनी पाहतोय की हे जेवतातच आहे, पंचपक्वान्नांनी भरलेलं सगळं ताट रिकामं केलं आणि मी जेवलो नाही. मी जेवलो नाही, मी जेवलो पण मी जेवलो नाही, असा जो भाव त्या कर्मामध्ये परिपूर्ण भरलेला असतो किंवा होता, त्या भावाचं इथे आपल्याला मार्गदर्शन या उदाहरणावरनं लक्षात येतं, या घटने, या प्रसंगाने आपल्यालाही लक्षात येतं. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर कर्माचं काय, कर्माचा लेप लागू न देण्यासाठी मी कर्म केलं असं म्हणायचं नाही. भगवंताने अर्जुनालाही तेच सांगितलं की तुला यांना फक्त देवा मी या सगळ्यांना मारेन तर मग मला काय फळ मिळेल? तू मारतोय असं म्हणूच नकोस. मी मारणारा नाही, ते मरणारे नाही, हा भाव मनात ठेवून तू युद्ध कर, तुला त्याचा कोणतंही बंधन लागणार नाही, पाप लागणार नाही. आणि म्हणून असं आपण मगाशी पाहत होतो, 2च वर्णांची आपण कर्म बघितली, 3ऱ्या वर्णाचं पण बघितलं पाहिजे. शौर्य तेजो धृतिर्धाक्ष युद्धे चाप्य पलायन.
ना दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. नाही, क्षत्रिय धर्माचं मगाशी बघितलं. तिसरा म्हणजे वैश्य वर्ण, कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. आणि चौथा वर्ण जो आहे शूद्र, त्यांचं दिलेलं आहे परिचर्यात्मकम कर्म शूद्रास्यपि स्वभावजम. आणि म्हणून शेती करणे, गोपालन करणे आणि क्रय विक्रय रूप सत्य व्यवहाराने व्यवसाय करणे हे कोणाचं आहे कर्म? तर वैश्यांचं आहे. आता इथे अनेक गोष्टी भगवंताने सांगितल्या आहे की वस्तू आणणे आणि विकणे याच्यामध्ये काहीतरी म्हणजे स्वतःच्या पोटापुरती सोय असावी. एकाकडनं घ्यायचं आणि दुसऱ्याला विकायचा, व्यवसायच करायचा आहे. तो व्यवसाय काय, मी जेवढ्याला घेतलं आणि तेवढ्याला विकलं तर माझं घर नाही चालणार, बरोबर आहे. पण मग मी घेताना जर 100 रुपयांनी विकत घेतलं असेल तर ते 110 रुपयांनी विकावं. मग मी कितीने विकते? 200. मग काय होईल माझं? उत्तर तुम्हीच दिले, हां, मी काही उत्तर दिलं नाही. मी 200 रुपयांनी जर विकत असेल म्हणजे जितकं आवश्यक आहे तेवढं न घेता त्याच्यापेक्षा कितीतरी जर जास्त किमतीने मी ते विकत असेल तर मग काय होईल? कर्ममाळाचं बंधन लागल्याशिवाय आपल्याला ते पहिलं चरण विसरायचंच नाही आहे. कारण एकच शब्द आज आपण कदाचित बघू शकणार आहोत, तेवढा एकच शब्द बघतो आहोत, कर्म. आपण ओबीतले किती शब्द बघायचे ठरवले आहेत? 3. कर्म, स्वधर्म आणि निष्कर्म. आणि म्हणून कर्म या शब्दाचं स्पष्टीकरण बघत असताना मग मी जर मी वैश्य असेल आणि मी जर व्यवसाय करत असेल तर जितकं आवश्यक आहे किंवा जितकं मान्य आहे शास्त्राला तेवढाच मी त्याचा किंमत ठेवून त्याची विक्री केली पाहिजे. पण मी जर त्याच्यापेक्षा वाटेल ती किंमत देऊन लोकांना फसवत असेल तर मग माझं काय होईल? सुरुवातीला कदाचित मला खूप फायदा होईल, पण नंतर तो कोणत्या मार्गाने निघून जाईल किंवा कसा निघून जाईल हे मला कळणार सुद्धा नाही. किंवा नाही निघून गेला या जन्मात तर पुढच्या जन्मात काय होईल? परत मी माझ्या त्या वासनांसह, त्या मळासह, त्या कर्ममळाच्या बंधनासह परत जन्म घेईल आणि मग त्या जन्मामध्ये मला काय काय भोगावं लागेल हे मला कळणार सुद्धा नाही. आणि मग मी या जन्मामध्ये म्हणते की मी तर काहीच वाईट वागत नाही, पण माझ्या वाट्याला हे सगळं असं काय येतं? ही सगळी दुःख काय येतात माझ्या वाट्याला? याचं कारण मागच्या कोणत्या तरी जन्मांमध्ये माझं कर्म चुकलेलं आहे. आणि असं कर्म चुकून न देण्याची खबरदारी भगवंताने गीतेमध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून त्या गीतेच्या या ओवीच्या अनुषंगाने आपण जर त्या गीतेच्या त्या श्लोकांचा अभ्यास केला तर आपल्याला आपण कसं कर्म करावं याचं मार्गदर्शन निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कर्म अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. म्हणून कसं करायचं आहे तर मी करता या भूमिकेतून करायचं. कर्ता कोण आहे? भगवंत आहे. आणि तो कर्ताही आहे आणि करविताही आहे. आणि म्हणून मी कोण आहे फक्त? तर निमित्त मात्र भवसव्यसाची. भगवंताने याचंही उत्तर गीतेमध्ये देऊनच टाकलंय की अर्जुना तू फक्त निमित्त आहेस. कारण ईश्वराला कर्म करता येत नाही, कारण ईश्वर कसा आहे? सगुण निराकार. आपण ती पण मगाशी सृष्टी निर्मितीचा क्रम बघत असताना तो भाग बघितलाच की ब्रह्म, ईश्वर आणि मग ही सृष्टी म्हणजे आपण सगळे जीव, सजीव निर्जीव ही जी काय सगळी सृष्टी आहे ती. मग ही कशी आहे तर मुळात असलेला निर्गुण निराकार ब्रह्म, त्याच्यानंतर सगुण निराकार असलेला ईश्वर आणि मग सगुण साकार असलेला जीव. आणि म्हणून तो सगुण आहे पण निराकार आहे म्हणून त्याला कर्म करता येत. मग त्याला कर्म करून घ्यायचं असतं ही सृष्टीचं पालन पोषण करण्यासाठी. मग त्याला त्याच्यासाठी कोणीतरी निमित्त लागतं. आणि म्हणून तू निमित्त आहेस. करता करविता कोण आहे तर तो ईश्वर आहे. असं मार्गदर्शन परत भगवंत गीतेमध्ये अर्जुनाच्या माध्यमातून करतो आहे. मग आता मला स्वतःलाही कोण समजलं पाहिजे तर मी अर्जुन आहे.
मी अर्जुन आहे या भूमिकेत ज्या वेळेला मी जाईन त्यावेळेला मला हे निश्चितपणे समजेल. अन्यथा मी काय समजते मग की भगवंताने सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, माझा काय संबंध? मी अर्जुन थोडीच आहे, मी अर्जुन नाही, पण मी अर्जुनच आहे. जर मला परमार्थ म्हणजे मला निष्कर्म व्हायचं असेल, हे जर माझं ध्येय असेल आणि हे प्रत्येकाचं ध्येय असावं, मनुष्य देहामध्ये जे जे कोणी आले त्या सगळ्यांचं ध्येय काय असावं तर निष्कर्म होऊन जावं, म्हणजे सुखरूप होऊन जावं. मग असं जर सुखरूप मला व्हायचं असेल तर मला काय ही अट सांगितली आहे भगवंताने, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि म्हणून फळाची अपेक्षा करू नको, त्याचं काय फळ द्यायचं नाही द्यायचं ते ईश्वराला ठरवू दे. तू तुझं कर्तव्य कर आणि तिथून झाल्यानंतर बाजूला व्हायचं, ताबडतोब कर्म करायचं आणि ते त्याच क्षणी विसरून जायचं. अशा प्रकारची ही इथे भूमिका भगवंतांनी आपल्याला सांगितली. अन्यथा काय होईल? नाहीतर काय होतं? समर्थांची ओवी आपल्याला सहाय्यकारी ठरते. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता म्हणसी तेणे पावसी सुखासी. प्रभू रामचंद्र पाठीमागे आहेतच. आणि म्हणून काय म्हणा, ज्याचे जे आराध्य दैवत असेल ते रामच म्हटलं पाहिजे असं नाही. जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो राम आहे तोच सगळे अवतार हे विष्णूंचेच आहे. आणि म्हणून राम काय, कृष्ण काय, परशुराम काय, सगळे 10 अवतार आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि म्हणून एकाच विष्णूचे असलेले हे सगळे अवतार. आणि म्हणून समर्थांनी इथे त्यांचं उपास्य दैवत राम होतं म्हणून राम शब्द घातला. आपण आपलं उपास्य दैवताचं नाव तिथे घालून घ्यावं, काही बिघडत नाही. पण तिथे काय म्हटलं पाहिजे, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी. हा अनुभव आहे की नाही आपल्याला? पदोपदी आहे, व्यवहारामध्ये पदोपदी हा अनुभव आहे. अमुक एक पदार्थ कोणी केला, केला असला की लगे मी केला. एक जण म्हणते काय केला, दुसरी जण म्हणते वा वा काय छान केला, तिसरी जण म्हणते हे याच्यापेक्षा दुसरा पदार्थ का नाही केला. झालं आता काय झालं, मग मी केला म्हटल्याबरोबर किती प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रियांनी मग मला काय होतं, मला दुःख होतं आणि माझं अंतःकरण ढवळून निघतं. आणि हेच कर्मफळाचं बंधन आहे की नाही सांगा. दुसरं बंधन काय आहे? जर मला ते कर्म केल्यानंतर दुःख होत असेल किंवा सुखही होत असेल, पण ते सुख किती काळ टिकणारं असतं, क्षणिक असतं. आणि म्हणून ते सुखही परत काय होतं, दुःखालाच कारणीभूत होतं. कारण मी लगेच म्हणते बाई हे सुख संपून गेलं, हे सुख संपून गेलं. कारण ते सुख कशामुळे आलेलं असतं तर विषयांमुळे, व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीमुळे आलेलं ते सुख असतं. आणि म्हणून ते सुख परत कशाला कारणीभूत ठरतं तर दुःखालाच कारणीभूत ठरतं. आणि या सगळ्याला कारणीभूत काय ठरतं तर माझा जो भाव आहे कर्माच्या पाठीमागे असलेला मी करता, असा हा मी करता हा भाव जोपर्यंत मी ठेवून हे कर्म करत राहीन तोपर्यंत माझ्या जन्म मरणाची व्यवस्था मीच करत राहीन. मग आता या जन्म मरणाच्या कचाट्यातून मला सुटायचं असेल आणि या कर्माच्या हे कर्म शुद्ध व्हायचं असेल तर तिसरं चरण काय सांगतं आम्हाला, कर्मे कर्माचे निर्धारण. कर्मानीच कर्माचं निर्धारण करायचं आहे, कर्मानीच कर्म संपवून टाकायचं आहे. उदाहरणार्थ त्याच्यासाठी आपल्याला की आपल्याला जायचं आहे, नदी पार करून जायचं आहे, तर आपल्याला कुठून जावं लागेल, मग नदीतूनच जावं लागेल. या तीरावरून पलीकडच्या तीरावर जर आम्हाला जायचं असेल नदीच्या, तर आम्हाला कुठून जावं लागेल, नदीतूनच जावं लागेल. आता तुम्ही म्हणाल आम्ही विमानातून जाऊ, विमानातून नाही गेले तरी नदीवरूनच गेले की नाही, वरून गेले ठीक आहे, पण शेवटी नदीतूनच गेले असाच त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून नदी पार करून जायचं आहे तर त्या नदीतूनच जावं लागतं. आणि म्हणून कर्मातून पार व्हायचं आहे तर कारण कोणताही जीव कर्म केल्याशिवाय राहू शकत. आपण जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत
कर्म हे प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. मग ते आपण मगाशी बघितल्याप्रमाणे कोणाचं कमी असेल, कोणाचं जास्ती असेल, कोणाचं कोणत्या प्रकारचं असेल, कोणाचं कोणत्या प्रकारचं असेल, पण ते कर्म त्याला करायचंच आहे हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. पण कर्म करत असताना काय लक्षात ठेवायचं आहे की मी करता ही भावना सोडून द्यायची. मग आता ही भावना सोडण्यासाठी काय करावं लागेल तर स्वधर्माचं पालन करावं लागेल. आणि म्हणून दुसरं चरण येतं. दुसरं चरण आपल्याला काय सांगतं, त्याचे स्वधर्मे करावे क्षालन. पहिलं चरण आहे अंतरी कर्ममळाचे बंधन, त्याचे स्वधर्मे करावे क्षालन. आणि म्हणून पहिलं चरण आणि तिसरं चरण याची सांगड घालून घेतली आपण की कर्ममळाचं बंधन कशाने जाणार आहे, कर्म करूनच जाणार आहे. कर्माने कर्माचं काय करायचं आहे, बंधन तोडून टाकायचं आहे, त्याचं निर्दालन करून टाकायचं आहे. पण मग हे करून टाकत असताना कशाचा आधार घ्यायचा आहे तर स्वधर्माचा आधार घ्यायचा आहे. आणि म्हणून स्वधर्म म्हणजे काय, आता याच्यामध्ये परत दोन प्रकार आले, स्व आणि या स्व आणि धर्माचे हे परत पारमार्थिक स्वधर्म आणि आध्यात्मिक स्वधर्म असे दोन भाग होतात. आणि हे दोन भाग बघणं आपल्याला गरजेचं आहे. मग आता धर्म म्हणजे काय, परत धर्म म्हणजे काय तर कर्तव्यच, कर्म म्हणजेही काय तर कर्तव्यच, आणि स्व म्हणजे काय तर माझं असलेलं. आणि म्हणून परत आपण मगाशी त्याच टप्प्यापर्यंत येऊन पोचतो की मग मी कोण आहे, माझं म्हणजे माझं कर्तव्य काय, मी एक स्त्री आहे. मग मी स्त्री या भूमिकेत असताना माझं काय कर्तव्य आहे. मग स्त्री या भूमिकेच्या अनुषंगाने येणाऱ्या किती भूमिका आहे, मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे, आत्या आहे, मावशी आहे, काकू आहे, वगैरे वगैरे वगैरे, मामी, या सगळ्या भूमिकांना ज्या वेळेला मी व्यवस्थित न्याय देईन त्यावेळेला मी माझ्या स्वधर्माचं पालन केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून मी जर एक स्त्री आहे तर मी त्या स्त्री धर्माचं पालन केलं पाहिजे. पुरुष असेल तर पुरुष या धर्माचं पालन केलं. पुरुषांचा जो धर्म आहे की कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था बघणे आणि म्हणून आपण राखी कोणाला बांधतो, भावाला बांधतो. आता भाऊही बहिणींना बांधतात, मैत्रिणींना बांधतात. आता ते काय सगळंच काय आहे ते सोडून द्या सगळं. आपल्याला या नवीन रूढींवर टीकाही करायची नाही आणि त्याचा विचारही करायचा नाही. पण मुळात आपण कोणाला राखी बांधतो तर भावाला बांधतो. कारण काय की त्याने माझं संरक्षण केलं पाहिजे. मग आता संरक्षण हे सगळ्या अर्थांनी येतं. सगळ्या अर्थाने संरक्षण या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि भावाने मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक या सगळ्या बाबतीत बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. अशी तिथे काय म्हणतात त्याला गरज आहे किंवा अट आहे. आणि म्हणून आपण ते पाळतो. आणि ही प्रथा केव्हापासून सुरू झाली ती तेव्हा माहिती आहे आपल्याला. आणि म्हणून भावानी बहिणीचं संरक्षण, कारण शरीर धर्मामध्ये असलेला तो फरक आहे. आपण कितीही म्हटलं की आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासारखंच काम करू, नाही शक्य होत. आत्ता 8 दिवसापूर्वीचं किंवा मागच्या एका कार्यक्रमामधलंच उदाहरण आहे की अगदी वर असलेला एक बल्ब गेला, कार्यक्रम सुरू करण्याची वेळ, आणि ते बल्ब काहीतरी शॉर्ट झाला, फुटला. अचानक तिथे व्होल्टेज काहीतरी कमी जास्त झालं आणि तो फुटला. आता काय करायचं, आता तिथे वर चढायचं कोणी, तिथे कोणाची गरज पडली, आलं ना. आणि म्हणून आम्ही कितीही समसमानतेच्या गप्पा केल्या तरी तिथे मनुष्याचीच, माणसाचीच गरज, पुरुषाचीच गरज पडते. किंवा खूप वजनी एखादी गोष्ट उचलायची असेल तर त्यावेळेला कोणाची गरज पडते. आणि म्हणून हा जो प्रकृतीने केलेला जो फरक आहे, हा फरक आपण मनापासून स्वीकारावा. त्याच्यामध्ये कमी आणि जास्तीपणाचा हा काही मुद्दाच नाही आहे. सगळेच पुरुष झाले असते तरी सृष्टी चालली नसते.
किंवा सगळ्या स्त्रिया झाल्या असत्या तरी सृष्टी चालली नसते. आणि म्हणून या सृष्टीच्या निर्मितीमध्ये स्त्री पुरुषांचा सहभाग असणे ही गरज भगवंताने म्हणून निर्माण करून ठेवलेली, त्याचा आपण स्वीकार करायचा आणि ते कर्म माझं मी आहे असं ते स्वीकारायचं. तिथे फक्त कर्माची काय अट लक्षात ठेवायची, मी करता नाही. आणि अशी अट ज्या वेळेला आपण स्वीकारू त्यावेळेला आपल्याला आता शब्द कोणता आला मग पुढे, स्वधर्म. आणि म्हणून स्व आणि धर्म. मग आता धर्म म्हटल्याबरोबर एक श्लोक आपण बघणार आहोत आणि एवढा श्लोक बघून आजचं आपण चिंतन थांबवूया. या श्लोकाचा अर्थ म्हणजे स्वधर्म या शब्दाचा अर्थ आणि निष्कर्म या शब्दाचा अर्थ आपण पुढील प्रवचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं चिंतन करूया. आणि म्हणून श्लोक कोणता येऊन जातो, धृती क्षमा दम असते, शौच इंद्रिय निग्रह, धीर विद्या सत्यम क्रोधो, दशकम धर्म लक्षण. धर्म या शब्दाची व्याख्या कशाने सिद्ध होते तर या 10 लक्षणांनी जो युक्त आहे किंवा या 10 लक्षणांचा जो उपयोग करून आपलं कर्म पार पाडतो तो स्वधर्म पालन करतो किंवा धर्माचं पालन करतो असा हा श्लोक आम्हाला सांगतो. आणि म्हणून कर्माने कर्माचं बंधन झुगारून द्यायचं आहे किंवा निर्दालन करायचं आहे असं जेव्हा तिसरे चरण आम्हाला सांगतं या ओवीतलं, त्यावेळेला आम्हाला स्वधर्माचा उपयोग करून घ्यायचा आहे, या श्लोकाचा उपयोग करून घ्यायचा आहे. आणि कोणती 10 लक्षणं सांगितली, धृती, क्षमा, दम, अस्तेय, शौच, इंद्रिय निग्रह, धीर विद्या, सत्य, अक्रोध. अशा 10 लक्षणांनी जो युक्त असतो तो धर्माने वागणारा आहे किंवा त्याला धर्माने वागणारा आहे असं समजा, असा हा श्लोक आम्हाला सांगतो. आणि म्हणून स्वधर्म पालन आम्हाला करायचं असेल, ते आमच्याकडून घडावं असं वाटत असेल तर आम्हाला या त्या 10 लक्षणांचा उपयोग करूनच आमची कर्म करायची आहेत असा आज दृढ निश्चय करूया आणि आजच्या चिंतनाला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ.